नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची मी कटिंग दाखवली होती, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच कटिंग केलेल्या ब्लाऊजची शिलाई खूप सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे. सुरुवातीला साईडचा भाग आहे त्याची शिलाई करून घेऊया. गळा अगोदर स्टिच करते. असा गळा स्टिच केल्यानंतर ब्लाऊज आहे तो पटकन होतो. आता पाव इंच मार्जिन पकडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. आता इथं गोट किंवा पट्टी आपण करणार नाही, फोल्डिंग गळा करणार आहोत. आता एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग केलं, छोटे छोटे कट लावले. कट लावल्यानंतर अस्तर आहे ते अशा पद्धतीनं ओपन करून घेतलं आणि अस्तरच्या किनाऱ्यावरती दाबटीप घेतली. आता दाबटीप घेतल्यानंतर अस्तर व्यवस्थित उलट साईडला फोल्ड होतं. फोल्ड झाल्यानंतर गळ्याच्या किनाऱ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आता गळ्याकडची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. आता उलट करायचं. उलट केल्यानंतर अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं. अस्तर आपण परफेक्ट कटिंग केलेलं आहे, कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या. दुसरा भाग याच पद्धतीनं तुम्ही स्टिच करा. मी तुम्हाला एक भाग स्टिच करून दाखवलेला आहे. आता दुसरा भाग स्टिच करून झाल्यानंतर दोन्ही भाग तुम्ही पाहू शकता. गळ्याचा आकार आणि फिनिशिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता. आता हा भाग आपला झालेला आहे. आता प्रिन्सेस कटोरी घेऊया. अस्तर सुरुवातीला घ्यायचं आहे, ते सुद्धा असं अमोरासमोर ठेवायचं आपली भाग आणि त्याच्यावरती सुलट कपडा ठेवायचा आहे. आता हे अस्तर आहे ते उलट साईडला आपण जोडून घेणार आहोत. जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या. दोन्ही भाग याच पद्धतीनं स्टिच करून घ्या. आता दोन्ही भाग स्टिच झाल्यानंतर आपण साईड भागाला प्रिन्सेस कटोरी आहे ती जोडून घेऊया. कटोरी ब्लाऊज शिवताना काय करतो, कटोरी आहे साईड भागाला गळ्याकडच्या साईडून ते कमरेकडं जोडत आणतो. पण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना प्रिन्सेस कटोरी आहे ती साईड भागाला कमरेकडच्या साईडून मुंड्याकडच्या साईडला जोडत आणायची पहा. आता इथं मी अर्धा इंच मार्जिन पकडले आणि मुंड्याकडच्या साईडला जोडत आणलेली आहे. प्रिन्सेस कटोरी जोडून झाल्यानंतर मुंड्याकडच्या साईडला जर एक्स्ट्रा होत असेल पाव इंच किंवा अर्धा इंच तर तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि एकसारखा मुंड्याला आकार देऊन घेऊ शकता. आता तुम्ही इथं पहा पफ आणि आकार प्रिन्सेस कटचा किती सुंदर आपला आलेला आहे. उलट करायचं आणि डबल स्टिच त्याच्यावरती करून घ्यायची. दुसरा भाग याच पद्धतीनं तुम्ही स्टिच करून घ्या. खालच्या साईडला आपण आता ही पट्टी आहे ती जोडून घेऊया. 2 इंचाची पट्टी घेतली, डबल फोल्ड केली आणि ब्लाऊजचा कपडा शिवलेला आहे तो सुलट ठेवला. अर्धा इंच मार्जिन पकडत ही पट्टी स्टिच करून घेतली. पट्टी ओपन केली आणि दाबटीप घेतली. दाबटीप घेतल्यानंतर उलट साईडला फोल्ड केली, परत किनाऱ्यावरती शिलाई करून घेतली. उलट केली आणि उलटवरती एक शिलाई करून घ्यायची आहे. आता हा स्टिच केलेला भाग आपला फिटिंग लाईनकडं ठेवायचा आहे, कमरेकडचा आणि मुंड्याकडचा. आता एक्स्ट्रा धागे दोरे आहेत ते ज्या त्या वेळेला कटिंग करून घ्या, त्यामुळे फिनिशिंग ब्लाऊजला खूप छान दिसते. दोन्ही भाग याच पद्धतीनं तुम्ही जोडून घ्या. आता आपण आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून घेऊया. हुकपट्टी आहे ती 3 इंचाची घेतली, अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे. ब्लाऊजचा शिवलेला भाग आहे तो सुलट ठेवला. पट्टी आहे ती डबल फोल्ड केली पहा आणि सुरुवातीला अर्धा इंच दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं. पाव इंच मार्जिन पकडायचं आणि ही पट्टी आहे ती जोडून घ्यायची. आता जसं सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड केले त्याच पद्धतीनं गळ्याकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा आणि शिलाई करून घ्या. ज्या त्यावेळेला धागे दोरे कटिंग करा, त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. पट्टी ओपन करा. ओपन केल्यानंतर पट्टीवरती दाबटीप घ्या. आता दाबटीप घेतल्यानंतर पट्टी आहे ती उलट साईडला फोल्ड करा. फोल्ड केल्यानंतर किनाऱ्यावरती शिलाई करून घ्या. उलट करा. उलट केल्यानंतर शिलाई एक करून घ्या. आता आपली हुकपट्टी आहे ती जोडून झालेली आहे. आता आयपट्टी जोडून घेऊया. 4 इंचाची अस्तरचीच पट्टी मी घेतलेली आहे आणि ब्लाऊजचा शिवलेला भाग आहे तो उलट ठेवायचा आहे. उलट ठेवल्यानंतर अर्धा इंच फोल्ड सुरुवातीला करायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि गळ्याकडच्या साईडला सुद्धा फोल्ड करायचा आहे. आता ही पट्टी उलट साईडला
जोडल्यानंतर सुलट साईडला फोल्ड करायचे आहे. या पट्टीवरती आपण मोठी स्टिच घेणार आहोत, कारण का मशीनवरती आपण आय करणार आहोत. आता आय करण्याची सोपी पद्धत दाखवते तुम्हाला. चॉकने गळ्याकडच्या साईडला एक मार्किंग करायची, कमरेकडच्या साईडला एक मार्किंग करायची, दोन्ही भाग पकडायचे, मध्य सेंटरला एक मार्किंग करायची, परत या मध्याचा परत एक मध्य करायचा आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचं. हे आपले आय करण्याचे पॉईंट मिळतात. आता ह्याच्यावरती आय करून घ्यायचे. आता सुरुवातीला थोडंसं मशीन आहे ते अशा पद्धतीनं लॉक शिलाई करून घ्यायची, परत सरळ शिलाई करायची, परत लॉक शिलाई क्रॉसमध्ये घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही आय करून घ्या. आता ज्या त्या वेळेला आय केलं की थोडं नंतर आपल्याला बरं पडतं, ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार होतो. पूर्ण शिलाई झाली की आपण हुक लावले की आपला ब्लाऊज रेडी होतो. आता दोन्ही भाग आपले स्टिच करून झालेले आहेत पुढच्या भागाचे पहा, आणि तुम्ही गळ्याकडची फिनिशिंग आणि ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता. आता पाठीचा भाग आपण स्टिच करून घेऊया. पाठीचा भाग आहे तो सुलट ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि कमरेकडच्या साईडला शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं. आता गळ्याकडच्या साईडला सुद्धा पहा, दाखवल्याप्रमाणे तुम्ही शिलाई करून घ्या. आता इथं कोना आहे तिथं सुई आपल्याला कपड्यातच ठेवायची आहे, परत शिलाई करायची. परत कोना आला की परत आपण सुई आतच कपड्यात ठेवली आणि परत कापड फिरवून शिलाई करून घेतली. आता जिथं कोणी आहेत तिथून आपण छोटे छोटे कट लावले पहा, आणि कमरेच्या आणि गळ्याचा मधला भाग आहे तिथून हा ब्लाऊज आहे तो सुलट करून घेतला. आता सुलट केल्यानंतर पहा, कट लावल्यामुळं कोणी आहेत ते व्यवस्थित दिसतात आणि कुठेही चुनट येत नाही. आता या किनाऱ्यावरती आपण गळ्याच्या शिलाई करून घेणार आहोत. तर ब्लाऊजची गळ्याची शिलाई झाली, कमरेकडच्या साईडला सुद्धा व्यवस्थित शिलाई करून घेणार आहोत. आता उलट करायचं, अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं, एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या. आता ह्याच्यावरती गोल्डन लेस लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यावरती कोणतीही प्रकारची लेस लावू शकता, नाही लावली तरी चालेल. आता लेस लावून झालेली आहे, तुम्ही पाठीची फिनिशिंग पाहू शकता. आता आपली टक्स आहे ती शिलाई करून घेऊया. टक्सची जी मापं आहेत ती कपड्यावरती ड्रॉ केलेली आहेत. तुम्ही कटिंगचा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करून, त्यामुळे तुम्हाला ही मापं समजतील. आता पाठीचा भाग आहे तो सुलट ठेवला, त्याच्यावरती पुढचा भाग आहे तो उलट ठेवलेला आहे आणि आपण आता शोल्डर जोडून घेणार आहोत. अर्धा इंच मार्जिन पकडत दोन्ही शोल्डर आहे ते शिलाई करून घेतली, धागे दोरे आहेत ते कटिंग करून घेतले. आता तुम्ही पाहू शकता गळ्याकडची साईड आणि मुंड्याकडची साईड अगदी परफेक्ट शोल्डर जोडलेला आहे. आता इथं पाहायचं, मुंड्याकडच्या साईडतून कमरेकडच्या साईडला आपला भाग व्यवस्थित येतोय का तो पाहायचा. एक्स्ट्रा होत असेल तर मुंड्याकडच्या साईडला अशा पद्धतीनं कटिंग करून भाग एकसारखा करून घ्यायचा. आता तुम्हाला बाही स्टिच करायची दाखवते. अस्तरच्या एका साईडला मी ड्रॉ करून घेतलेला आहे. साडीतला जो कपडा आहे तो सुलट ठेवला. आता ड्रॉ केलेला भाग त्याच्यावरती समोर एक ठेवला आणि माझ्याकडच्या साईडला सुद्धा एक ठेवला. ह्यानं काय होतं, नवीन शिकणारे आहेत त्यांचे भाग जे आहेत पुढचा भाग किंवा पाठीमागचा भाग तो दोन्ही भाग एकाच साईडला होतात. तर तसं न होता एका साईडला अशा पद्धतीने ड्रॉ करायचा, एक भाग आपल्याकडच्या साईडला ठेवायचा कपड्यावरती आणि एक भाग आहे तो आपल्या समोर ठेवायचा, म्हणजे दोन्ही भाग ज्या त्या साईडला व्यवस्थित येतात. आता दाखवल्याप्रमाणे बाहीला स्टिच करून झाल्यानंतर अस्तर आहे ते जोडून घेतलं पहा. एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग केलं, दोन्ही भाग याच पद्धतीनं स्टिच करून घेतलेत पहा. आता आपण बाही उंची आपली व्यवस्थित आहे का ते पाहायचं. एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही कटिंग करून घ्या. आता मध्य सेंटरला कट लावला पहा. आता हा कट जे आहे तो आपण बरोबर शोल्डरवरती ठेवणार आहोत. ज्या भाग खोलगट येतो त्या भागाला आपली बाही ही आली पाहिजे. शोल्डरच्या शिलाईवरती बाहीचा मध्य म्हणजे आपण कट लावला होता तो भाग तिथं ठेवायचा
आणि अर्धा इंच मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं, डबल शिलाई करून घ्यायची. दुसरी बाहीसुद्धा याच पद्धतीनं तुम्ही जोडून घ्या. आपली आता बाही जोडून झालेली आहे. आता लॉक शिलाई करून घेऊया. लॉक शिलाई केल्यानंतर धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्या आणि मग ब्लाऊज आहे तो उलट करा. उलट केल्यानंतर परत एक शिलाई करून घ्या. दोन्ही साईड याच पद्धतीनं शिलाई करून घ्या. आता आपण कमर आहे ती मोजून घेऊया, फिटिंग किती उरतं आणि किती शिलाई करायची आहे. आता पहा, बाहीकडच्या साईडला आपण 5 इंच घेतलं. आता इथं पहा, आपण 2 इंच मार्जिन घेतलं होतं आणि आपली 8 इंच छाती आहे आणि इथं आपल्याला 1 इंच उरतं. तर ही पॉईंट आहे ते अशा पद्धतीनं लाईन ड्रॉ करून घ्या. या लाईनीवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अगदी परफेक्ट असं फिटिंग बसतं. कुठंही कमरेत किंवा छातीमध्ये चुनट येत नाही किंवा बाहीमध्ये सुद्धा येत नाही. ही फिटिंगची लाईन झाल्यानंतर आतल्या 2, 3, 4 अशा अर्धा इंचावरती शिलाई करून घ्या. दोन्ही साईडला सेम मी याच पद्धतीनं करून घेतलं आणि आपल्या आता ब्लाऊज आहे तो रेडी झाला. शिलाई तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लाऊज आवडला असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअरसुद्धा करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.